त्यानंतर बातमी कल्याण डोंबिवलीमधून ठाकरे बंधूंच्या युतीत आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक पळवण्याचा आरोप इथे होतोय। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, अधिकची माहिती काय आहे? कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीत वाद होण्याची शक्यता आहे, कारण प्रभाग क्रमांक 6 स्वप्नाली केन आणि प्रभाग क्रमांक 3 राहुल कोठे नॉट रिचेबल आहेत आणि नॉट रिचेबल होण्यामागे मनसेचे नेते आहेत अशा पद्धती चर्चांनी एक माहिती आहे। कारण प्रभाग 6 आणि प्रभाग 3 मध्ये ठाकरेंकडे खरं तर उमेदवार नव्हते, त्यामुळे मनसेकडून उमेदवार घेतले आणि मशाल चिन्हावर निवडणूक लढले। त्यानंतर राजू पाटील यांनी ठाकरेंच्या नेत्यांशी संपर्क साधला आणि हे जे मनसेचे उमेदवार निवडून आले तुमच्या चिन्हावर, त्यांना आम्ही राज ठाकरे यांच्याशी भेट घालून देतो अशा पद्धतीने सांगत दोन नगरसेवकांना बोलून घेतलं। मात्र त्यानंतर ते दोन्ही नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे पाठवलेले नाहीत, ते नॉट रिचेबल आहेत। कारण काल देखील जेव्हा कल्याण डोंबिवलीसाठी गटस्थापन करण्यासाठी पोहोचले होते त्यावेळी देखील हे दोन नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यामुळे ठाकरेंना गटस्थापन करण्यात देखील आता अडचणी येत आहेत। त्यामुळे आता हा वाद चिघळू शकतो अशा पद्धतीची एकंदरीत शक्यता आता वर्तवली जात आहे। कारण जे दोन नॉट रिचेबल नगरसेवक आहेत ते मनसेनेच पळवलेत अशा पद्धतीच्या आता पदाधिकाऱ्यांची चर्चा आणि त्या संदर्भात आता नक्कीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता प्रभाग 3 आणि 6 चे नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने केडीएमसी मधील इनसाइड स्टोरी आपण पाहिली।